हे वडे बनवायला ना रव्याचा वापर केला आहे ना उडदाच्या डाळीचा, तरीही बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ. कमी वेळेत आणि कमी साहित्यांमध्ये बनणारा हा वडा आहे. चहाच्या वेळेला, सकाळच्या नाश्त्याला, मुलांच्या डब्याला किंवा अगदी घरातल्या किटी पार्टीला सुद्धा तुम्ही हा वडा आरामात बनवू शकता. 1 ते 2 तास कुरकुरीत राहतात आणि खायलाही मस्त लागतात. चला तर मग तांदळाचं पीठ आणि बटाटा वापरून हे वडे कसे बनवायचे ते पाहूयात. एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घातल्यानंतर आपण ह्यामध्ये काही बेसिक मसाले घालणार आहोत, जसं की जिरं, चाट मसाला, अगदी बेसिक गरम मसाला, अद्रक लसणाची पेस्ट, 1 वाटी उकडून मॅश केलेले बटाटे, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, थोडंसं दही. दहीने एक मऊपणा मिळतो वड्यांना. आणि हे सगळं घातल्यानंतर आधी पाण्याचा वापर न करता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. बटाटा आहे त्यामध्ये स्टार्च असतं, त्यामुळे तांदळाचं पीठ छान चिकट असं बनतं. गरज पडलीच तर 1 टेबलस्पून पाणी वापरून हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बटाटा आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण सेम हवं. 1 वाटी तांदळाच्या पिठाला 1 वाटी उकडून घेतलेले बटाटे. साधारण 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले की ते मॅश केल्यानंतर 1 वाटी बरोबर बनतं. बटाटे चिकट असतात, स्टार्च असतं, त्यामुळे पीठही आपलं चिकट बनतं. गरज पडली तर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट आणि चिकट असा गोळा मळून घ्यायचा आहे. यामध्ये मी तिखट वापरले नाही आहे कसलंच. मी मुलांसाठी हे वडे बनवत होते. तुम्ही जर मोठ्या माणसांसाठी किंवा पार्टीसाठी जर वडे बनवत असाल तर तुम्ही 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालू शकता. चला, वड्याचं पीठ इथे व्यवस्थित आपलं मळून झालेलं आहे. चिकट आहे पीठ. चिकट म्हणजे आपण जेव्हा वडे वळवतो तेव्हा हे तुटत नाहीत, त्याला मी चिकटपणा म्हणते. चिकटपणा म्हणजे हा नाही की ते हाताला चिकटलं पाहिजे. व्यवस्थित असं चिकट आणि घट्ट झालेलं आहे. हे पहा, वडे करताना ते हाताला कसलंही चिटकत नाही आहे. आता छोटासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा, वळवून घ्यायचा, त्याला चपटं करायचं आणि मध्ये एक वेच पाडायचं. तुम्हाला हवा तो तुम्ही आकार ह्याला देऊ शकता. मी डोनटच्या शेपमध्ये बनवत आहे. मुलांना काहीतरी आकर्षक आणि वेगळं वाटतं, त्यासाठी मी डोनट शेप देत आहे वड्यांना. वडे जर पातळ केले तर ते कुरकुरीत बनतात आणि थोडेसे मध्यम जाड ठेवले तर बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ बनतात. सो तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ह्याला बनवू शकता. हे पहा, मस्त असा डोनट आकाराचा सेवरी वडा आपला तयार आहे. सगळे वडे मी वळवून घेतले आहेत आणि हे वडे वळवत असतानाच थोडंसं तेल मी गरम करायला ठेवलं होतं. सुरुवातीला तेल जास्त आचेवरती तापवून द्यायचं आणि तेल तापलं की आच मध्यम करायची आणि एक एक करून हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता हवं असेल तर तुम्ही वडे शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. एका वेळेला 5 ते 6 वडे तळून घ्यायचे. जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर वडे व्यवस्थित तळले जात नाहीत. आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला हे सोनेरी रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. वड्यांचं पीठ जर खूप ओलं वाटत असेल तर थोडंसं अजून तांदळाचं पीठ घालायचं आणि जर मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून मळायचं. मुख्य म्हणजे वड्यांचं पीठ हाताला चिटकू नये आणि आकार द्यायला सोपं जावं. वडे करत असताना हाताला जर पीठ चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि मग वड्यांना आकार द्यायचा. वडे करत असताना अधूनमधून ते उलटंपालटं करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी अगदी सुरेख रंग आला आहे. बाहेरून क्रिस्पी आणि छान झाले आहेत. वडे टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आणि हे गरमागरम वडे तुम्ही अगदी नारळाच्या चटणीसोबत, सॉससोबत, चिंचेच्या चटणीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता. तुम्हालाही याची वड्यांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.